नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे। तर आजचा विषय असा आहे की भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत असताना परळीत इव्हेंट मॅनेजमेंटचा उल्लेख केला। त्यामुळे प्राजक्ता माळीने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। प्राजक्ता माळीने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, त्या लोकांवर कारवाई करणार फडणवीसांचं आश्वासन। अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। यावेळी प्राजक्ताने मुख्यमंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडली। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तुमच्या सन्मानाला कुठेही बाधा येईल असं कृत्य खपवून घेणार नाही असं आश्वासन दिलं आहे। अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे। प्राजक्ता माळी हिने काल पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली होती। भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना परळीतील इव्हेंट मॅनेजमेंटचा उल्लेख करत प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांची नावे घेतली होती। सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी हिचं नाव घेतल्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं होतं। अखेर या प्रकरणी प्राजक्ता माळी हिने आक्रमक पवित्रा घेत राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली। त्यानंतर पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली। त्यानंतर प्राजक्ता माळी हिने आज मुख्यमंत्र्यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान प्राजक्ताला सध्या सर्वच स्तरातून समर्थन मिळत आहे। सुरेश धस यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागावी आणि याचा निषेध करावा, या मागणीसाठी प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे। प्राजक्ता माळी यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना दिलेले निवेदन। प्राजक्ताने मुख्यमंत्र्यांसोबत या विषयावर जवळपास 15 ते 20 मिनिटे चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे। प्राजक्ताने मांडलेल्या मुद्द्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याची देखील माहिती समोर आली आहे। महिलांचा अपमान महायुती सरकार सहन करणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी प्राजक्ता माळीला दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। प्राजक्ताचे मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा, यासोबतच हवी ती मदत महायुतीकडून केली जाईल, तसेच कुणाच्याही इमेजला गालबोट लागू देणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। प्राजक्ता माळी हिचं देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे। यावेळी प्राजक्ताने आपली व्यथा मांडली। मराठी चित्रपटसृष्टीतून अभिनेत्री काम करत तेव्हा त्यांना कशा प्रकारे बोललं जातं, त्यांना बदनाम केलं जातं, याबाबत कुठला तरी ठोस कायदा करावा आणि त्यांची अंमलबजावणी केली जावी अशी मागणी प्राजक्ता माळी यांनी केली। पुरोगामी महिलांचा महाराष्ट्र आहे क्रांतिज्योती सावित्रीबाईंचा हा महाराष्ट्र आहे, त्यामुळे महिलांबाबत असं घडता कामा नये असं मत प्राजक्ताने मांडलं आहे। त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काही कारवाई होते का, हे बघणं आता महत्त्वाचं आहे। सुरेश धस यांना काही विचारणा केली जाते का, ते पाहणं आता महत्त्वाचं आहे। भेटीत काय काय घडलं, सुरेश धस यांना समज द्या अशी मागणी प्राजक्ता माळीने मुख्यमंत्र्यांकडे केली। आपल्याला विनाकारण सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे, याची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी प्राजक्ता माळीने केली आहे। तुमच्या सन्मानाला कुठेही बाधा जाईल असे कृत्य खपवून घेणार नाही असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे। चुकीचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणाऱ्यावर कारवाई करणार असंही आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्याचं समजलं जात आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, आमदार सुरेश धस यांनी केलेले आरोप बरोबर आहेत का चुकीचे, हे तुम्ही कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा। व्हिडिओला सबस्क्राईब पण करा।